साहित्य काय लागतं ते आपण बघूया. बटाटा उकडून घेतलेला आहे आणि स्मॅश पण करून घेतलेला आहे. आणि हळद, सोललेलं लसूण, जिरे, मोहरी, लाल तिखट, मीठ, ओवा, हिंग, जिरेपूड, आलं, मिरची आणि लसूण पेस्ट चेचून घेतलेली आहे. आणि कोथिंबीर, ओलं खोबरं, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि मिरच्या. चला आता आपण वडापाव बनवायला स्टार्ट करूया. तेल गरम करत ठेवलेलं आहे. चला आता आपण बटाटा परतून घेऊया. जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. आलं लसूण पेस्ट, मिरची, एक चमचा हिंग, एक चमचा हळद, हलवून घेऊया. आता आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण बटाटा टाकून घेऊया. बटाटा टाकून घेतलाय. आता आपण मीठ टाकून घेऊ. 2 चमचे. हलवून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया. हलवून घेऊया. आता आपण गॅस बंद करून घेऊया. भाजी थंड होते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. चला आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हळद, लाल तिखट, सोललेलं लसूण आणि एक चमचा मीठ, आणि जिरेपूड, आणि हिंग आणि ओलं खोबरं. आता आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड, थोडीशी कोथिंबीर आणि आपण हे सगळं आता मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे. आता आपण बेसनचं पीठ तयार करून घेऊया. बेसनचं पीठ टाकून घेऊया. आणि तांदळाचं पीठ, जिरे, ओवा आणि एक चमचा मीठ. आता आपण ह्याला थोडं थोडं पाणी
पाणी घालून मिक्स करून घेऊया. छान असं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण त्या बटाट्याची भाजीची गोळे करून घेऊया. आता आपले बटाट्याचे भाजीचे गोळे छान असे झालेले आहेत. आता आपण कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आपला बेसनचा बॅटर पण तयार आहे आणि बटाट्याची भाजीचे पण गोळे तयार आहेत. आता आपण जोपर्यंत तेल गरम नाही होत तोपर्यंत आपण हे बटाट्याचे गोळे टाकायचे नाही. आता आपण हे बटाट्याचे गोळे बॅटरमध्ये बुडवून घेऊया. आपण वडे खुसखुशीत तळलेले आहे. आता आपण ते काढून घेऊया. आता माझा वडापाव रेडी आहे जो मी टेस्ट करते आणि त्याच्या अगोदर कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि चटणी ऑलरेडी टाकून घेतलेली आहे.
आता माझा वडापाव द्यायची आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.